कारली अशी मी कापून घेतली, बारीक अशी कापून घेतली कारली अशी. त्याची वरची साल वगैरे काही काढली नाही, मी अशीच घेतली आहे. आता ह्याला मी थोडं मीठ लावते. कारली मी धुवून घेतलेली आहे. तर थोडा वेळ कारली मीठ लावून ठेवते, म्हणजे त्याचं पाणी जो निघेल तो पण काढून टाकत, त्यामुळे कडवटपणा कारळ्याचा कमी होणार. आता हे मीठ लावून ठेवते मी 5 मिनिटं, नंतर मी पुढची प्रोसेस दाखवते. कारळ्याचं पाणी काढून टाकते मी, जेवढं निघेल तेवढं करायचं. लाल मिर्च पावडर, हळद टाकते थोडी, त्याला जिरं पावडर टाकते. त्याच्यानंतर हा घेतलेलं तांदळाचं पीठ आहे, त्याच्यामुळे कारळी क्रिस्पी होतील. तसंच मी कॉर्नफ्लॉवर सुद्धा घेतलेलं आहे. करून घ्यायचं तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर. आता हे मी थोडा वेळ परत तसंच ठेवते, म्हणजे चांगलं ते पीठ वगैरे त्याला त्या कारळ्याला लागून राहील छानपैकी. आता हे 5 मिनिटं मी तसंच ठेवते. परत आपण त्याला तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवरने कोट करायचं, म्हणजे ते छान क्रिस्पी होतील. आता हे 5 मिनिटं मी तसंच झाकण ठेवून आता आपण फ्राय करून घेऊया. तेल गरम करत ठेवले, अजून तेल गरम नाही झाले. आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यात कारली टाकू, थोडी थोडी टाकायची, एकदम नाही टाकायची. थोडा वेळ हलवायचं नाही त्याला. सुरुवातीला गॅस थोडा मोठा करायचा, नंतर स्लो करायचा, आणि स्लो गॅसवर आपल्याला तळायची आहे. गॅस बारीक करून ठेवायचं, मंद गॅसवर ठेवायचं. मी केलेली कारला फ्राय ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. हे बघा कुरकुरीत अशी झालेली आहेत कारली. आवाज येतो का? अशी तुम्ही सुद्धा करा, घरातल्या सर्वांना खायला घाला. मी बघा आता कुरकुरीत अशी झालेली कारली. जशी जशी थंड होतील तशी ती कुरकुरीत होत जाणार.